विशाळगडावरील अतिक्रमण उद्यापासून हटवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। संभाजीराजे विशाळगडावरून परतले। आजगाव मायनिंग प्रकल्पात केसरकरांसह त्यांच्या कुटुंबाची 100 हेक्टर जमीन। विनायक राऊतांचा दीपक केसरकरांवर गंभीर आरोप। जरंगेंच्या उपोषणाविरोधात ओबीसी उपोषण करणार। जरंगेंच्या आंदोलनाला ओबीसी समाज आंदोलनाला देणार पाठिंबा। बारामतीतून फोन आल्यानं ओबीसी बैठकीवर बहिष्कार। बारामतीतून भुजबळांचा शरद पवारांवर आरोप। भुजबळांचे फोन केल्याचा पुरावा आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल। शरद पवारांनंतर अजित पवारांचंही पावसात भाषण। अजितदादांचं पावसातील भाषण राजकारणाची दिशा बदलणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष। विधानसभेसाठी शिवसेनेची 100 जागांची मागणी। शिवसेनेच्या मागणीनं भाजपची कोंडी। 165 जागा लढण्याच्या प्लॅन्सवर फिरणार पाणी। मुख्यमंत्रीपदासाठी विठुरायाच्या चरणी फिल्डिंग। निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचं विठुरायाला साकडं। जोरदार पावसानं विरारच्या तानसा नदीला पूर। आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना धोका। उद्या भाजप प्रदेश कार्यालयात महत्त्वाच्या बैठका। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव उद्या मुंबईत येणार। परभणी तृतीयपंथीयांचं रास्ता रोको आंदोलन। तृतीयपंथीयांचं या दरम्यान रास्ता रोको आंदोलन। मालेगावमध्ये बस मिळत नसल्याने वारकरी संतप्त। बस न मिळाल्याने वारकऱ्यांचा ठिय्या। रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी। जिल्ह्यातील महाविद्यालय शाळांना उद्या सुट्टी। जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांचा आदेश। विजांच्या कडकडाटासह चंद्रपुरात मुसळधार पावसाची हजेरी। चंद्रपूरला उद्यापासून येतो अलर्टचा इशारा। रत्नागिरीत पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला वाचवण्यात यश। रत्नागिरीतील मंडणगडच्या मौजे पालघर येथील घटना। वर्ध्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। कोटंबा शिवारात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर नागठाणा शिवारात वीज पडून बैलजोडी ठार। परभणी जिंतूर मार्गावर ट्रक फसल्याने वाहतूक कोंडी। चिखला ट्रक फसल्याने 3 तास वाहतूक कोंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।